Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचारासाठी उद्या रत्नागिरीमध्ये येणार आहेत। उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ते उद्या रत्नागिरी शहरामध्ये सभा घेणार आहेत। जलतरण तलावाच्या मैदाना शेजारील भागामध्ये ही सभा होणार आहे आणि या सभेची तयारी या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। सभेसाठी या ठिकाणी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाकडून या ठिकाणी तयारी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। उद्या सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे आणि उद्याच मनसेची देखील या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेची टीम जी आहे ती मैदानात या ठिकाणी उतरणार आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, प्रकाश महाजन यांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे। त्याच पद्धतीने या सभेसाठी महायुती म्हणून नारायण राणे देखील या मनसेच्या मंचावरती उपस्थित असणार आहे। खास करून मनसेकडून या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। ज्या दिवशी आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची सभा आहे त्याच वेळेला मनसेची ही सभा होणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने एक प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी जी रंगत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उद्याचा दिवस हा खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज सभांचा दिवस असणार आहे। त्यामुळे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप काय होतात याचीच उत्सुकता सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांना लागून झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.